टायलेट लपलेलं आहे आमचं. झिलाजो वाढदिवस हा माझ्या झिलाजो. हा थांब आतमध्ये टाकलं. हा तर दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आणि सर्वप्रथम मी बनवलाय मक्याचा चिवडा, जो माझ्या घरातल्यांना माझ्या हातचा आवडतो. आणि त्याच्यानंतर पोह्यांचा चिवडा पण केलेला, पण त्याचं काय मी शूट केलं नाही, विसरली. आणि आज घेतलेत मी मेथीचे लाडू मध्ये काय बेसनचे लाडू. आता बेसन वगैरे चांगला भाजून घेतला, त्या पिठी सगळं टाकले, तर आता वेलची कुटायची ती टाकते आणि लाडू आता पटापट वळवून घेते. 3 पदार्थ तर माझे बनवून झाले आणि आता 4था पदार्थ. तर ही आहे ना चण्याची डाळ आहे, ती चांगली भाजून घेतली आणि मिक्सरलाच आहे ना जरा अशी बारीक जाड अशी वाटून घेते आणि त्याच्यामध्ये आता मी गूळ टाकणार आहे. गूळ टाकून आहे ना परत एकदा मिक्सरला ग्राइंड करून घेणार. गुळाची एक ढेप घेतली आणि आता ती बारीक चांगली मी कापून कापून पीस घेते आणि आता मिक्सरला लावून घेते मस्तपैकी. आणि एकजीव झालं पाहिजे आणि जेव्हा ते एकजीव होतं ना त्याचं सारण काय वेगळाच कलर घेतं आणि खूप घमघमी एकदम छान सुगंध पसरतो. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला काळे तीळ, म्हणजे मी टाकते काळे तीळ टाकते आणि म्हणजे ड्रायफ्रूट काय असेल ते टाकते. बस तेवढंच टाकून आहे ना मिक्स करून आहे ना आपल्या करंजी पुरण आहे ना तयार करून घेतलं आहे मी ते. आणि आता ते कसे बनवते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर हा मैद्याचं पीठ आहे, मैदाना चांगला समोळून घेतला आणि थोडा वेळ 15 मिनटं ठेवलेला. त्याच्यानंतर मग पोपी आहे ना छान असा, पोप्या बोलतात आमच्याकडे ह्याला, म्हणजे जे आपण लाटलं आहे ते चपातीसारखं. तर ही पोपी आहे ना मी चांगली अशी लाटून घेतली आणि बाजूसून तेल लावून आपलं पाणी लावून आहे ना छान अशी मिटवून त्याला आता मी चांगलं ते चमच्याने ना फिरवून घेते. आणि ते चमचा फिरत नाही कारण का तो चांगला धारवाला चमचा आहे, पण माझ्या अथांगने ना त्याची गाडी करून आहे ना त्याचा पूर्ण वाकडे तिकडे साचे करून ठेवलेत. आणि आता मी हे छान म्हणजे परातीमध्ये काढून त्याला ओल्या कपड्याने ना झाकून ठेवलं. त्याच्यानंतर मग मी घेतलं आता हे चकलीचं पीठ मिक्स म्हणजे बनवायला. तर चकलीच्या पिठासाठी ना मी डाळिया असतो ना जो आपण चिवड्यामध्ये डाळ टाकतो ना त्याला डाळिया बोलतात. तर ती डाळ घेतली आणि आपलं तांदळाचं पीठ घेतलं आणि ते मिक्स करून आहे ना त्याच्यात तिखट आपला मसाला टाकून त्याच्यामध्ये थोडा ओवा आणि सफेद तीळ मिक्स करून आहे ना छान आहे ना ते आता गरम पाण्यात मळून घेतलं. तर माझे 5 पदार्थ झालेत रेडी दिवाळीच्या रात्रीच्या 3 वाजेपर्यंत. चल दे, तुझ्या हातात घेतला ना, चल चल पुढे. हा हा अजून चालू आहे. हा ते हा चुकले. हा ठीक आहे. चल ऐक आता ना हे बाई इथे ठेव, तू पण इथे ठेव, हे बाई इथे ठेव. हा आता ह्या पायाने हा तोच पाय बरोबर, हा त्या पायाने जोरात दाबते आता चेंडू. हा थांब दाखव, माझ्या पाय दे. बाय तरी नाही फुटत आहे. उठ फुटलं जरासं ते बघ. आता हे ना असं घे, पकड मम्माकडे कॅमेरा पकड मम्माकडे इकडे कॅमेरा पकड असा. हा हात बोट येतोय बघ, मम्मा दिसते. दाखव कशी. हा आता हे याच्यातलं ना असा सवयी बी काढायची, लावायची. लाव बघ. आता हे आता तुझं कडू आहे, सर्व कडू आहे. त्या पायान हा फोड. थांब हा असं ठेव. हा मी ठेवते पाय. पकडा घट्ट. अरे वा, उचल, पकड. हा लाव, बी लाव त्यातली ती डोक्याला. नीट लाव. येस. आता एक खायचं पण जरासं चाटायचं पण. हा थांब आतमध्ये टाकलं. हा चाट. गंडवतोस
खरं सांग कसं लागलं अजून बरं. चल जे फटाकडे फोडा जायचे. चालेल सुरसुरी आहे. चल पेटवूया. बाहेर बसूया. चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल. बिना चपलीचं बाहेर नाही जायचं. चल हा लाव दरेला लाव. अरे एवढं घाबरायचं नाही बापू. चिकटला लांब 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 असं ते हा असतं. हे बसायचं घरी बस. अंगाला लावायचं नाही हा. त्याला हात पण लावायचा नाही. इथे देवाची पूजा वगैरे आटपून घेते. देवाची पूजा केली आणि फराळ आहे ना तो केलेला ते देवाला ठेवलाय. तर 5 फराळ मी बरोबर बनवले माझे. आणि काल रात्री 3 वाजेपर्यंत चकल्या बनवत होतो मी आणि हे म्हणजे हे पण होते सोबतीला. आज बर्थडे. हॅपी बर्थडे गाइस. स्वतःलाच रात्री आम्ही ना म्हणजे सगळे आधी झालेले आणि चकली फक्त बनवायची बाकी होती. तर चकली आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत दोघं जण बनवत होतो म्हणजे हे आणि मी. तर मध्ये मध्ये म्हणजे दोघं पण अल्टीपल्टी करत होतो. आणि रात्रीचे 3 वाजले सगळं आटपेपर्यंत. कारण चकलीला खूपच टाईम लागतो आणि खरं तर तो बारीक साचा होता. जाड साचा असता तर पटापट झाली असते. तर म्हणजे मोठं जर चकलीचं ते असतं ना स्टार तर त्याच्यामुळे. तर आता बघू आजचं पूर्ण पुढे अजून धावपळ आहे कारण का आज माझ्या साहेबाचा बर्थडे आहे. तर त्याचं मी सर्व आता डेकोरेशनचं वगैरे करायचं आहे. तर चला कंटिन्यू करूया आपला व्हिडिओ. तर आता ना डेकोरेशन करायला घेते. त्यासाठी ह्या वॉलला डेकोरेशन करणार आहे. मग हे घेऊन आली म्हणजे लावायचे ते स्क्वेअरमध्ये. आता लावते ते ओपन तर केलं आता ते काय फोल्ड होणाऱ्यातलं वाटत नाही. आता ते इथे चिटकावून घेते सगळीकडनं इथून असं. आणि बघते बलूनचं काय येतं आहे का थोडंफार आणि तसं करते. मग आता ह्यांना पण म्हणजे हे गेलेत कामाला तर हे येतील कधी. आणि भावाला वगैरे बोलवलं आहे. आणि बघू अजून कोण कोण मदतीला येत आहे बघूया. नाहीतर स्वतःलाच करायचं आहे. लेकाचा बड्डे माझ्या मग मलाच सगळं करायचं आहे. झिलाजो वाढदिवस हा माझ्या झिलाजो. एवढे आता बलून फुगवून घेतले. अजून थोडे बलून तयार करायचे पण कोण नाही येत मला हेल्पला. एकटीच आहे मम्मा. हे झील पण झोपलो आहे. ही लोक आहे तो सगळा पसारा घातला आणि हे काय बलून सगळे काढून टाकला आणि मिक्स केला आणि जाऊन परत झोपलो. हसता हसता नुसतो. आता कधी येतात काय माहिती आहे. हे जेवायलाच येणारच वाटतं. डायरेक्ट जेवायला बसायला येणार आहेत डायरेक्ट. तर आहे ना हा मी अर्धा पिल्लर बनवलाय पण कसा बनवलाय माझं मलाच नाही माहिती. काहीतरी एक एक फुगा घेतला आणि उलटा फुलटा सगळ्या एकमेकांना जॉईंट करून टाकलाय. पण छान झाल्याच्या नंतर पूर्ण बघितला की चांगला झालाय पिल्लर. आता असंच करत 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 मग एलमध्ये करून टाकणार पटकन. टायलेंट लपलेलं आहे आमचं टायलेंट. मस्त शाईन आली त्या स्प्रेने फुग्यानानी. तर आता आमच्या बड्डेची तयारी झाली म्हणजे इथे सगळं डेकोरेशन वगैरे करून झालं आणि आमची सुद्धा तयारी झालेली आहे. तर आता बाबू पण माझं तयार झालं. बाबू दाखव इकडे ये. ये आता तुझी हुडी दाखव घालून. कान कुठे कान कुठे हे बघ ते नाही ह्याचे हुडीचे. तर आता बर्थडे बॉय आमचा हा 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 दिसले दिसले दिसले. आणि हे डेकोरेशन आमचं आज आम्ही केलं स्वतः. कसं झालंय काय माहित नाही पण ठीक आहे केलं थोडंफार. दाखवते परत बॅक कॅमेराने. हे असं डेकोरेशन. हे लाईटीचं हॅपी बर्थडेचं.
तर कसं वाटलं डेकोरेशन प्लीज कमेंट करून सांगा, कारण का मी एकटीने हे सगळं बलूनचं उभं केलं आणि फक्त हे चिटकवायला हे आले होते ते टायमिंगवर, तेव्हा त्यांना म्हणजे त्यांच्या पद्धतीने चिटकवून घेतलं आणि हे सगळं रेडीमेड आणलंय रेंटवर हॅपी बर्थडेचं नाव. बाकी सगळं कसं वाटलं ते सांगा नक्की. यार मी केलं, मला स्वतःला छानच वाटतंय ते, पण कसं केलं हे मला पण नाही माहिती. टाइमपास एकटीच होती म्हणून ते जमलं करायला. चला तर आता बर्थडेला सुरुवात करूया. वाव काय लावलंय, मस्त. तू करायला तुला घे दादाला गिफ्ट दिला. दादाला गिफ्ट देणार, रडते बघ. आता केक कधी खाणार तू केक कधी खाणार, कधी खाणार आहे केक? हे बघ मस्त लाईट आहे ना, लाईट मस्त आहे ना, लाईट लाईट लाईट. जे हात लाव, तुझा हात लाव. ते आपल्याला सरप्राईज नाही तरी ते. एक मिनिट काय आहे मग दाखव. कैची आण कैची. जिजूंनी दिले ना. आता काय पाडला, दाणे दाणे. मनी नाही आहे ते, दाणे आहेत. मनी काय होय रे, मनीचा आत वरती टाकण्यासाठी असेल ते, पण हे खाऊचे नाही आत, कडक आत. हे बघ खाऊन बघाव. नाही बडीशोप सारखी असते खायचे. मी म्हणते हे पण कसले दिसतायत, चमकतायत बघ. असं वाटतच नाही, मोती वाटतायत ना. पायात पडले, त्याच्यावर टाकायचे. तर आताच दुसरी पंगत बसली आहे जेवणाची, डायरेक्ट जेवणाला आल्यात. आम्हाला जेवणासाठी इन्व्हिटेशन केलेलं, आम्ही तर इन्व्हिटेशनच नाही केलंय, तरी आलाय जेवायला. तरी जेवायला आले, इन्व्हिटेशन न करता आलेले मेंबर आहेत हे. जबरदस्तीचे पाहुणे. सी फूड नाहीये ते, सी फूड म्हणते ही. सी फूड आहे हे, फूड आहे हा. या 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 ताई बसा. नीट टाका व्यवस्थित, पूर्ण ते मनी मनी सगळीकडे पसरले पाहिजे. जरा साईडला ते बटन लावजा, बटन लावजा. बटन नाही, बटन. केक आमचा उशिरा आला, आता डिलिव्हर झाला केक. काय राहून दे. डबल डेकचा की रे? श्रीश नाही आला. नाही बाहेर फटाके वाजवताय. डेकोरेशन चालू आहे केकचं. हा मग काय, आता बसलो की बनवतायत ते. फ्रेंड्स आता केक आता आला ना म्हणून पोरांना बोलवलं नाही. आणि हा ठसठशीत काय रे, त्या डोळ्यात गेला का? हा आला आला. कोण आला, कोण आला, कोण आला? आतांचा फ्रेंड कोण आहे? फ्रेंड मारतोय, मारतोय फ्रेंड. या बसा ना मामी, या. लाईटी झालो कोण अरे घरी कोण नाही. दिवाळी आहे ना, मग लेट टायमिंग दिला. दरवेळेस बर्थडे करण्याची माझी एक वेगळीच पद्धत असते बाबूच्या बाबतीत. मला खूप ते म्हणजे त्याचा बर्थडे असा खूप छान भारी झाला पाहिजे
असं माझं नियोजन असतं. आणि मी जे काय असेल ना छोट्याशा आपल्या घरामध्ये जसं मला जमतं तसं मी करण्याचं नियोजन करते. आणि दरवेळेस कसं घरातल्या बहुतेक वस्तू आहे ना मी बाहेर ठेवते किंवा इथे बाजूला आमच्या रूम खाली कोणाचा असेल तर तो त्या दिवशी घेते आणि मग तिथे सगळं सामान शिफ्ट करून आहे ना पूर्ण घर आहे ना असं मोकळं करते. पण ह्यावेळेस मी तसं काही केलं नाही, कारण का कसं दिवाळी पण आहे आणि मला माहिती होतं मुलं जास्त येणार नाही बड्डेला वगैरे. हे मी आधीच नियोजन करून ठेवलेलं, कारण का पहिल्या आंघोळीला काय कोण जास्त बड्डे हे एन्जॉय करायला बघणार नाही आणि फटाकडे वगैरेच फोडायला बघणार. आणि अथांग ज्याचा बड्डे आहे तो सुद्धा जेव्हा बड्डे आटपला तसा पटकन बाहेर पळून गेला, तो पण काय घरात थांबला नव्हता. आणि मी बाकीच्या पोरांकडनं काय एक्सपेक्टेशन करू. सर्वजण आता छान सर्वांनी ओवाळून घेतलं, त्याला औक्षण करून घेतलं, आशीर्वाद दिला, त्याला खूप प्रेम दिलं सर्वांनी त्याच्या माणसांनी. हे बघ कापला केक कापला. आता आम्ही हॅपी बर्थडे बोलायच्या आधी त्याने केक कट केला. काय केलं केक करून त्याने बोट चला अजून पोरं झोपायला गेले. चला सगळे बाहेर तिथे झाडाचं ओरडता येते. चला लवकर युट्यूब वर यायचं असेल तर बर्थडेला चला दर्श पण आला तर आमचा बर्थडे खूप छान पद्धतीने पार पडला आणि पोरं जरा कमी चालू होते कारण का दिवाळी एन्जॉय करण्यामध्ये बिझी होते. आणि मी रिटर्न गिफ्टमध्ये ना मुलांना पाऊच वाटले होते, ते त्यांच्या हातात आहेत ते. चांगला नाही भेटलं, चांगला नाही भेटलं म्हणतोय. इकडे थँक्यू. अहो घ्या घ्या काकी घ्या. अहो घ्या काय नाही आम्हाला काय हे असं होणार. अण्णा आजो हे बघ कोण आलंय, ते बघ मोठा लिपू आला, मोठा लिपू. थँक्यू बोल त्यांना. घेऊन गेले हा अण्णा काहीतरी हाय व्यवस्थित ठेव म्हणजे मग. या या थँक्यू बोल. थँक्यू आदियाश परत बसला. केक दे. थँक्यू. जादू जादू जादू. यश कॉलेजला जातो ना, दादा रिटर्न गिफ्ट. मोठी दीदी आली, दीदी आली बघ. बस ना सिद्धी बस बस ना.
साईट उभं काकींच्या घेतलेलं हा शॉर्टकट मध्ये ते पटकन निघाल्या आई आणि ही लोक हसून दाखवतात मला काय करते ही दे बंदोबस्त दररोज चेंज होत असतो. मी 31ला इथून निघणार आहे. 31ला आपले तिथे पंढरपूरमध्ये. चला बाय बाय. तर हे वाढदिवस विशेष आम्ही आज जेवण मागवलं होतं आमच्या सर्व नातेवाईकांना पाहुण्यांना म्हणजे जे येणार बड्डेला त्यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर बड्डे वगैरे खूप छान पद्धतीने पार पडला. आणि ना माझ्या जिजूंमध्ये आणि अथांगमध्ये ना कॉम्पिटिशन लागलं होतं. बड्डे झाल्याच्या नंतर हे जे मी मेहनत करून बलून फुगवले होते ते कोण फोडणार पहिला असं त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागलेलं. आणि त्यांचं चालू होती घाई घाई. आणि विनर कोण झालं ते पण बघा नक्की. ये दोघं पण जिंका. कोण जिंका? ये